महाराष्ट्र टुडे 24 न्यूज सत्य परिस्थिती। खरांगणा येथील शेतकऱ्यांच्या बांधावर अद्यापही कोणते अधिकारी येऊन साधा पंचनामा करत नाही, याचा निषेध करण्यासाठी शेतकऱ्यांच्या शेतात ठिय्या आंदोलन करण्यात आले। शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पाहणी केली असता प्रशासनाकडून अनेक गावात अद्यापही पंचनामे सुद्धा झाले नाही अशी माहिती शेतकऱ्यांकडून मिळत आहे। शेतात अजूनही पाणी असून शेतकऱ्यांच्या सोयाबीन 100% पूर्ण खराब झालाय। शेतकऱ्यांना 50,000 रुपये हेक्टर नुकसान भरपाई देण्यात यावी, शेतकरी कर्जमाफीची मागणी करत आहे। जर सरकारने शेतकऱ्यांच्या मागणीवर दुर्लक्ष केलं तर थेट मुख्यमंत्र्यांच्या घरासमोर शेतकरी आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही असा इशारा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे वर्धा येथील उपजिल्हा प्रमुख निहाल पांडे यांनी दिलाय। महाराष्ट्र टुडे मराठीसाठी सलीम शेख, हिंगणघाट, वर्धा। आमच्या हक्काची मदत आम्हाला मिळाली पाहिजे, एवढीच आम्ही कास्तकाराच्या वतीने मागणी करतो। धन्यवाद। सध्या महाराष्ट्रामध्ये सर्वात मोठा ज्वलंत प्रश्न म्हणजे शेतकरी। बरेच नेते शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन फक्त फोटो काढणे, व्हिडिओ काढणे एवढंच काम करत आहे, पण खरंच शेतकऱ्यावर कोणी लक्ष देत आहे का, हा सर्वात मोठा मुद्दा इथं उपस्थित झाला आहे। सामाजिक कार्यामध्ये काम करताना बऱ्याच मुद्द्यावर आम्ही काम केलं, पण या बऱ्याच दिवसामध्ये शेतकऱ्याचे बऱ्याच गावावरून फोन येऊन राहिले आहे की आमच्या गावची व्यथा जे शेतकरी आहे खूप दयनीय म्हणजे एकदम दुर्दैवी झालेली आहे। म्हणून आम्ही आज थेट सकाळीपासून निघालो आहे। सेलूकाठी इथून झाल्याच्या नंतर आम्ही खरांगणागुडे या गावात आलोय आणि इथल्या शेतकऱ्याची खरंच परिस्थिती पाहता म्हणजे काय सांगावं, शब्द आमच्याकडे उरले नाही आहे। आज शेतकरीला जवळपास एकरी आम्ही तो विचारपूस केली, 20 ते 25,000 रुपये पर एकरी खर्च येत आहे आणि यांचं म्हणणं आहे की आम्हाला एकरी 1 क्विंटल 2 क्विंटल एवढं सोयाबीन होईल किंवा ते होणार नाही, आमचा सोंगाचाही खर्च निघणार नाही आणि लागवडीचाही निघणार नाही। माझं सर्व शासनाला प्रशासनाला विनंती आहे की बऱ्याच वर्षापासून काळावर काळ शेतकऱ्याची पिळवणूक कुठतरी चालली आहे आणि खरंच सरकारला थोडीशी जरी वाटत असेल जनाची नाही मनाची तर शेतकऱ्याकडे यांनी खरंच तातडीने लक्ष द्यावं। पंजाबमध्ये आम आदमी पक्षाचं सरकार आहे, इथे महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्षाचं सरकार आहे, केंद्रातही भारतीय जनता पक्षाचं सरकार आहे। पंजाबमध्ये हेक्टरी 50,000 रुपये जर मदत जाहीर होऊ शकते तर महाराष्ट्रात का नाही, हा एक खूप मोठा महत्त्वाचा मुद्दा आहे। म्हणून माझी विनंती आहे सर्वांना, प्रशासकीय शासकीय अधिकाऱ्यांना की तातडीनं ओला दुष्काळ सरसगट ओला दुष्काळ जाहीर करून यांना त्याला लाभ देण्यात यावा आणि जे कर्ज Subscribe now and press the bell icon. Never miss an update.